श्री संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला ज्या अनेक संतांनी आपल्या भक्तीने समृद्ध केले त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत नरहरी सोनार. 13व्या शतकात पंढरपूरमध्ये वास्तव्य असलेले नरहरी महाराज हे केवळ एक उत्तम कारागीर नव्हते, तर ते हरिहर ऐक्याचे मोठे पुरस्कर्ते होते. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि व्यवसाय. संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर येथे सुवर्णकार कुटुंबात झाला. त्यांचे आडनाव महामुनी होते, परंतु व्यवसायामुळे ते सोनार म्हणून ओळखले जाऊ लागले. ते दागिने बनवण्याच्या कलेत अत्यंत निपुण होते. आपल्या व्यवसायालाच त्यांनी ईश्वर सेवा मानले होते. शिवभक्ती ते विठ्ठलभक्ती एक विलक्षण प्रयास. नरहरी सोनार हे सुरुवातीला कट्टे शिवभक्त होते. शिवाय दुसऱ्या कोणाचेही रूप पाहणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा होती. पंढरपुरात राहूनही ते कधीही विठ्ठलाच्या मंदिरात जात नसत. मात्र त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंगामुळे त्यांचा हा भेद संपला. कमरपट्ट्यांचा प्रसंग. एका सावकाराने विठ्ठलांच्या मूर्तीसाठी सोन्याचा कमरपट्टा बनवण्याचे काम नरहरी महाराजांना दिले. मूर्तीचे माप घेण्यासाठी नरहरी सोनार जेव्हा मंदिरात गेले तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती, जेणेकरून विठ्ठलांचे रूप दिसू नये. जेव्हा गळ्यात सर्प आणि डोक्यावर जटा जाणवल्या त्यांना वाटले, हे तर माझे आराध्य दैवत महादेव आहेत. पण डोळ्यावरील पट्टी काढताच समोर विठ्ठलाची मूर्ती दिसे. हा अनुभव वारंवार आल्यावर त्यांना समजले की शिव आणि विष्णू हे वेगवेगळे नसून एकच आहेत. साहित्यातील योगदान. संत नरहरी महाराजांनी आपल्या व्यवसायातील रूपकांचा वापर करून अनेक अर्थपूर्ण अभंग रचले आहेत. त्यांचा प्रसिद्ध अभंग आजही वारकरी संप्रदायात आवडीने गायला जातो. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, मनबुद्धीची कातरी, रामनामा सोने चोरी, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करे रात्रंदिवस. या अभंगातून त्यांनी शरीर हे मूस, चैतन्य हे सोने आणि त्यातून मिळणारा आनंद म्हणजे दागिना अशा आध्यात्मिक संकल्पता मांडल्या आहेत. शिकवण आणि सामाजिक कार्य. त्यांनी जगाला हे शिकवले की ईश्वराच्या रूपामध्ये भेदभाव करणे व्यर्थ आहे. आपला मूळ व्यवसाय प्रामाणिकपणे करत असतानाही ईश्वराची प्राप्ती होऊ शकते, हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध केले. संत नरहरी महाराजांनी पंढरपूर येथे समाधी घेतली. आजही अनेक भाविक आणि सुवर्णकार समाज यांना आपले आराध्य दैवत म्हणून त्यांची मनोभावे पूजा करतात. संत नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. ते पंढरपूर येथील सुवर्णकार म्हणजे सोनार कुटुंबात जन्मले आणि प्रथम कट्टर शिवभक्त होते, पण नंतर विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले. त्यांनी हरिहर म्हणजे विष्णू आणि शिव एकच आहेत हे सिद्ध करून दाखविले. श्री संत नरहरी सोनार.